बाई तुझा आशीर्वाद या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण आता असे पाहतोय की इकडे अवनी आता फायनली ती रूम पाहण्यासाठी रूमच्या बाहेर जाऊन पोहोचलेली आहे आणि ती आता इकडे बेल वाजवताच अवनी आता घाबरलेली आहे, कारण त्यांनी बेलची रिंगटोन आता तिकडे खूप विचित्र प्रकारे ठेवलेली आहे आणि त्यामुळे अवनी खूप घाबरलेली आहे. आणि तिकडे तेवढ्यातच एक अज्ञात आणि खूप वाईट व्यक्ती आता खिडकीमधून बाहेर बघतो, त्याला अवनी दिसते आणि त्यानंतर तो खूपच खुश होतो. पटकन दरवाजा उघडून आतमध्ये अवनीला येण्यासाठी सांगतो. अवनी सुरुवातीला तर नकार देत असते आणि त्यानंतर इकडे मला रूम मिळेल का आणि मी रूम शोधण्यासाठीच आलेली आहे असं सर्व ती सांगून टाकते. अवनीला आता तो आत घेत बोलू लागतो की या ना या मॅडम, तुम्हाला कशी रूम हवी आहे? फक्त बॅचलर मुलींसाठीच ही PG आहे आणि फक्त मुलीच इकडे ॲडमिशन घेऊ शकतात. सध्या तरी इकडे एकच सीट अवेलेबल आहे आणि तुमच्यासाठी ती ऑलवेज ओपन असेल, म्हणून तो तिला आतमध्ये घेतो. आणि तो माणूस अवनीकडे खूपच वाईट दृष्टीने पाहत असतो आणि त्यानंतर अवनी ही बोलू लागते की तुम्ही असे का पाहत आहात. आणि त्यानंतर तो बोलू लागतो की तुमचं लग्न झालं आहे का, तुम्ही किती शिकला आहात, असे सगळेच प्रश्न विचारत असतो. त्यावेळी अवनी त्याला एकच प्रश्न विचारते की तुमच्या घरामध्ये कोणी बाई माणूस राहत नाही का. आणि त्यानंतर आता तो बोलू लागतो की हो माझी बायको राहते ना. आणि इकडे आता अवनी बोलू लागते की मग त्यांना बोलवा ना बाहेर, मला त्यांच्याशीच बोलायचं आहे. माणूस चिडतो आणि लगेच त्याच्या बायकोला आवाज देतो. त्यानंतर त्या येतात व इकडे अवनीही त्यांच्याशी बोलू लागते की इकडे रूम कशी आहे, मी राहणार आहे आणि मला थोड्याच दिवसांसाठी ही रूम हवी आहे. त्यानंतर तो स्वतःच बोलू लागतो की हो तुम्हाला लवकरात लवकर रूम भेटेल आणि आम्ही फक्त मुलींसाठीच PG ठेवलेले आहे, त्यामुळे तुम्ही बिनधास्त राहा. इकडे आता तो माणूस तिला विचारतो की तुम्ही कितवी शिकला आहात. अवनी इकडे तिचं शिक्षण सांगते आणि त्यानंतर आता तो तिला थेट तिच्या लग्नाबद्दल विचारतो. अवनी इकडे सुरुवातीला तिचं संपूर्ण नाव देशमाने असं सांगते आणि त्यानंतर अवनी माझं लग्न झालेलं नाही आहे असं देखील सांगते. तो लगेच तिला विचारू लागतो की तुमच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र कसं आहे. मग अवनी बोलू लागते की ते ना हो माझं लग्न झालेलं आहे. आणि तो आता बोलू लागतो की एक काहीतरी ठरवा, एकदा बोलत आहात माझं लग्न ठरलं आहे, माझं लग्न झालं आहे आणि एकदा नाही, म्हणजे नक्की काय? मानेने हो बोलता आणि तोंडाने नाही. आणि त्यानंतर अवनी बोलते की बाकीचा विषय बाजूला राहू देत, मला रूम बघायची आहे. आणि आता रूम दावण्यासाठी तो स्वतःच येत असतो. त्यावेळी अवनी त्याला नकार देते आणि तुमची बायको माझ्यासोबत येईल रूम दाखवण्यास असं आता सांगून ती वरती जाते. इकडे त्या माणसाने CCTV कॅमेरामध्ये ती रूम सगळी पाहत असतो आणि हे नवीन पाखरू मला घावलेलं आहे, याला लवकर सोडायला नको असं देखील बोलतो. अवनीला रूम पसंत पडते. त्यानंतर त्याने भाडं 10,000 सांगितलेलं आहे. हे ऐकताच अवनी इकडे घाबरते आणि अवनी त्याला बोलू लागते की आत्ता माझ्याकडे एवढे होणार नाहीत, पण माझ्याकडे थोडे आहेत. इकडे तो तिला 8,000 कमी करून सांगतो, पण याच्या खाली काही कमी होणार नाहीत असं देखील सांगतो. अवनी त्याला ॲडव्हान्समध्ये 4,000 देते आणि बाकीचे पैसे नंतर देईल असं सुद्धा सांगून टाकते. अवनी तिकडून मी येते आणि मी उद्याच इकडे राहायला येईल असं सुद्धा सांगते. तो माणूस प्रचंड आनंदी होतो व अवनी इकडे घरी निघून जाते. तर इकडे अवनीला त्या घरामध्ये सुलोचनानं पाहिलेलं आहे आणि ती सुलोचना आता पटकन दरवाजापाशी येऊन त्या घरामध्ये बेल वाजवते आणि इकडे का आली असेल अवनी हे जाणून घेण्यासाठी तीसुद्धा आतमध्ये जायला पाहते. तर ती बेल ऐकून आता तीसुद्धा घाबरते आणि खिडकीतून एक माणूस पाहतो आणि बोलू लागतो की काय काम आहे तुमचं इकडे. तो आता सुलोचनाशी बोलताना खूपच रूडली बोलत आहे आणि इकडे फॅमिलीला जागा नाही, फक्त PG मुलींनाच जागा आहे आणि तुम्ही येऊ शकता. त्यानंतर ही मुलगी का आली होती आणि हिच्याबद्दलची माहिती जाणून घ्यायची आहे, म्हणून ती आता स्पष्टपणे त्याला सांगते. मात्र तो माणूस तिला माहिती न देण्यास तयार होतो आणि त्या मुलीला मी रूम भाड्याने दिलेली आहे असं सुद्धा सांगतो. सुलोचना इकडे प्रचंड आनंदी झालेली आहे आणि त्या माणसासोबत आता तिचा थोडा वाद होतो आणि त्यानंतर ती आता तिकडून रागाने निघून जाते. इकडे आता अवनी घरी येऊन पोचलेली आहे. त्यानंतर अवनी ही यशाला सांगू लागते की अण्णा आणि बाकीचे कोणीच घरी नाही आहेत ना, मला तुम्हाला सांगायचं आहे, मी आत्ता देवळात गेले नव्हते तर मी रूम पाहण्यासाठी गेले होते आणि तिकडे मला रूम पसंत पडली आहे आणि मी आता तिकडेच कायमची राहायला जाणार आहे आणि उद्याच मी माझा पसारा घेऊन जाईल, त्यामुळे तुम्ही काहीच काळजी करू नका. ॲडव्हान्सचे 4,000 सुद्धा मी तिकडे देऊन आलेली आहे. आणि त्यानंतर राजाच्या पायाखालची जमीनच सरकते. यशा हा बोलू लागतो की अवनी तुझा आता निर्णय फायनल झाला असेल तर यामध्ये आम्ही काहीच करू शकत नाही आणि
गोष्टी थोड्यावर आहेत तोपर्यंतच ठीक आहेत. राजा आता खूप अपसेट होतो आणि त्यानंतर राजा आता सरळ खोलीमध्ये निघून जातो. अवनीही आता लगेच राजाच्या पाठीमागे खोलीमध्ये निघून जाते आणि त्यानंतर राजाला बोलू लागते की आपली खूप छान मैत्री होती. तू आत्तापर्यंत मला खूप मदत केली आहेस राजा. खरंच मी तुझे हे उपकार कधीच फेडू शकणार नाही. खरंच थँक्यू सगळ्या गोष्टींसाठी. पण मी आता कायमची निघून जाणार आहे. आपला हा प्रवास इथपर्यंतच होता आणि इथून पुढे तुझा रस्ता वेगळा आणि माझा रस्ता वेगळा असेल. राजाला आधीच ह्या गोष्टी खूप अवघड झालेल्या असतात आणि अवनी आता त्याला कायमची सोडून जाणार ही गोष्ट तर त्याला सहनच होत नाही. राजा इकडे तिला विचारू लागतो की जर का मी तुम्हाला जाऊ नका थांबा असं बोललो तर तुम्ही थांबाल का? अवनी इकडे बोलू लागते पण माझं काय कारण आहे इकडे थांबण्याचं? राजा आपल्यामध्ये असं काहीच नाही आहे जेणेकरून मी इकडे थांबेन. ना आपलं लग्न खरं आहे ना आपल्यामधल्या काही गोष्टी खऱ्या आहेत. ही फक्त एक तडजोड होती आणि ती आता संपणार आहे आणि तुझ्यावरचा भारसुद्धा हलका होणार आहे. मला आता रूम भेटलेली आहे त्यामुळे तू काळजी करू नको आणि मी आता उद्याच तिकडे राहायला जाईन कारण मी 4,000 आधीच ॲडव्हान्स देऊन आलेली आहे आणि रूम खूप छान आहे आणि तिकडे राहायलाही सगळं व्यवस्थित आहे असं आता अवनी सांगते. त्यानंतर राजा इकडे आता तिकडून पटकन बाहेर निघून जातो आणि राजा इकडे रडत आहे आणि त्यानंतर राजा सरळ देवीआईच्या मंदिरामध्ये जातो आणि देवीआई थोड्या काळासाठी तू माझ्यासाठी सुख घेऊन आली होतीस, या दांगट परिवारासाठी सुख घेऊन आली होतीस, आमचा शाप तू मिटवला होतास, मग असं अचानक माझ्याकडून सगळं काही राहून घेत आहेस. मला हे दुःख कधीच सहन होणार नाही आणि अवनी मॅडमवर तर माझं मनापासून प्रेम आहे आणि त्यांनाच तू माझ्यापासून दूर करत आहेस. खरंच तू अजून किती माझी परीक्षा पाहणार आहेस? असं काहीतरी जादू कर की जेणेकरून अवनी मॅडम मला सोडून कधीच जायला नकोत. तुला तर माहिती आहे ना माझं त्यांच्यावरती प्रचंड प्रेम आहे. आणि त्यानंतर राजा तिकडे रडत असतो आणि राजा एकटाच आता बाहेर येऊन खूप मोठ्याने रडत आहे आणि यशा त्याला येऊन समजवतो की राजा जे बघितलं होतंस ते स्वप्न होतं असं समजून विसरून जा. अवनी तुझ्यासाठी कधीच बनली नव्हती. अरे ती फक्त एक तडजोड होती आणि तुझ्यामुळे तिच्या काही गोष्टी चांगल्या होणार होत्या आणि अवनी आता आपल्याला कायमची निघून जाणार आहे. आपल्याला अण्णांना आणि आपल्या 2 भावांना सुद्धा आधार द्यायचा आहे. जर तूच एवढा खचलास तर बाकींच्या सगळ्यांना मी काय तोंड देणार आहे? त्यामुळे तू अजिबात धीर सोडू नको राजा. खरंच तुला मी मनापासून समजवतोय. त्यानंतर आता इकडे राजा हा यशाला सांगून टाकतो की अरे माझं अवनी मॅडमवरती मनापासून प्रेम होतं आणि देव माझ्यासोबतच असा का करतोय? तर खरंच आता राजाला अवनी सोडून जाईल का हे पाहणं फारच रंजक ठरणार आहे. मात्र राजा आता माणसाचं काळकृत्य सर्वांसमोर घेऊन येईल का हे पाहणं पण तितकंच रंजक ठरणार आहे. आता त्या माणसाने एका माणसाला कॉल करून अवनीची डील त्याच्यासोबत ठरवलेली आहे आणि सुरुवातीला मी तिचा वापर करेन त्यानंतर तुला कॉल करेन असं सुद्धा सांगितलेलं आहे आणि पाखरू खूप छान आहे असं सुद्धा त्याचं फोनवरती बोलणं झालेलं आहे. आता या सर्वाच्या मुळापर्यंत राजा पोहोचेल का? अवनीला त्या माणसाच्या तावडीतून वाचवू शकेल का हे पाहणं तर फारच रंजक ठरणार आहे. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा व चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला आज सबस्क्राईब करा.